जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील हजारो कुटुंबियांचे येणाऱ्या दिवसातले जे काही पर्यटनाचे नियोजन होते त्याच्यामध्येही बदल होत आहे। त्यामुळे काश्मीरच्या पर्यटनाचा शेकडो कोटी किंबहुना हजारो कोटी रुपयांचा नुकसान होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। माझ्यासोबत नागपूरचे वानखेडे दाम्पत्य आहेत आणि वानखेडे कुटुंब आणि त्यांच्यासोबत आणखी काही कुटुंब जवळपास 12 ते 15 लोकांचा एक ग्रुप पहलगामला त्याच ठिकाणी पर्यटनासाठी जाणार होता। आशिषजी, काल पहिली जेव्हा बातमी आली मनात पहिला निर्णय काय आला? मनात पहिला निर्णय न जाण्याचाच आला आणि भीती वाटली। आपल्याच देशात आपलेच नागरिक जर सुरक्षित नसतील तर फार वाईट वाटतं आणि हे जे कोणी भ्याड हल्ला करणारे लोक आहेत ते निश्चितच आपल्या देशातले असू शकत नाही, आपल्या शत्रू देशाचेच किंवा शत्रू लोकच असणार आहे। त्यामुळे आम्ही जाण्याचा निर्णय जो आहे आमच्या सख्या ग्रुपनी रद्द केला। किती दिवस आपण तिथे जाणार होतात आणि त्यापैकी पहलगामला सेम ती जी व्हॅली आहे त्या ठिकाणी जाण्याचा आणि तिथे थांबण्याचा स्टे करण्याचा विचार होता का? होय, आम्ही 7 दिवसाचा आमचा शेड्यूल होतं तिथे जाण्याचं आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणीच आम्ही 2 दिवस वास्तव्य करणार होतो आणि माझी मुलं, आमच्यासोबतचं जे कुटुंब आहे त्यांची मुलं, ते फॅमिली, असे आम्ही सगळे लोक तिथे राहणार होतो। निश्चितपणे प्रत्येकाला काळजी वाटते आणि जे नुकसान आमचं फिरण्यापासून झालं ते फार छोटं आहे, परंतु त्या भागात जो त्या आमच्यासारख्या हजारो लोकांनी जाऊन जे तिथे रोजगार व्यवसाय निर्माण होणार होता, तिथे चलन होणार होतं, सगळं होणार होतं, या सगळ्यापासून तिथली लोकं पण वंचित राहतात। त्याचं फार वाईट वाटतं आणि जे लोक मरण पावली त्यांच्याबद्दल तर फक्त आपण संवेदनाच देऊ शकतो आणि ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे। वहिनी, मध्यमवर्गीय कुटुंब, त्यातल्या त्यात नोकरी पेशाचे कुटुंब आहेत, बाहेर जाण्याचा टूर फार प्रयत्नांनी अनेक महिन्यांच्या प्लॅनिंगने ठरतं आणि ऐन वेळेला अशा दहशतवादी हल्ल्यामुळे रद्द करावा लागतो। यंदा आता समरमध्ये कुठं जाण्याचा पुढचा प्लॅन आहे की सगळंच पाणी सोडावं लागणार आहे? सध्या तरी थांबलो आहे विचार, आमचा जाण्याचा विचार सध्या तरी थांबलेला आहे, कारण हे सगळं घडल्यावर परत तिथे जाऊन आणखी आपला परिवार घेऊन जायचं आणि असं काही झालं तर या भीतीमुळे तरी आम्ही सध्या तरी कॅन्सल केलेलं आहे। बघू पुढचं, अजून ठरवलेलं नाही तसं। मुलं, जे कुटुंब काल आपण पाहिले, सगळ्यांना अगदी काही व्हिज्युअल्स आपण टी व्हीवर पाहिलेले आहे, किती भयानक आहे एखादा कुटुंब तिथे जाणं, अननोन प्लेस आणि त्याच्यामध्ये अशी घटना एखाद्या कुटुंबासोबत घडणं फार भीतीदायक आहे। सगळं फार वाईट वाटलं ते सगळं बघून, फारच वाईट वाटतं आहे की इतकं कसं कोणी कुणाच्या मुलांवर आणि मोठ्यांवर इतका वाईट प्रसंग आणू शकतात। फारच वाईट वाटलं ते सर्व बघून। आशिषजी, पर्यटनचा तुमचा एक ग्रुप होता, अगदी हजारो रुपयांचा एक खर्च तुमचा तिथे होणार होता आणि ती एक इन्कम तिथे लोकल्स जे आहेत त्यांना मिळणार होती। तुमचा जो टूर ऑपरेटर आहे त्यांनी काय सांगितलं, किती टूर्स कॅन्सल होतात अशा पद्धतीने? आमच्या टूर ऑपरेटरशी आम्ही काल बोललो तर त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे असलेले 40 जे ग्रुप्सचे जे ऑर्डर्स होते ते 40चे 40ही कॅन्सल झालेले आहेत किंवा काहींनी त्याच्यातलं शिफ्ट मागितलेलं आहे, पण सध्या तरी पहलगाव किंवा गुलमर्ग, सोनमर्ग हे जे टूरचा क्रायटेरिया होता तो पूर्णच कॅन्सल झाला। 40 ग्रुपनी कॅन्सल केले। एका टूर ऑपरेटरकडे 40 ग्रुप एका झटक्यात कॅन्सल करतात, तर याचा एकंदरीत देशाचा परिणाम जम्मू काश्मीरच्या टुरिझमवर किती हजारो कोटींनी पडेल? जम्मू काश्मीरच्या टुरिझमवर तर पडेलच पडेल, पण जो आघात मनाचा झालेला आहे, ज्यांनी आपले नातेवाईक गमावले, कुटुंबीय गमावले, जोडीदार गमावला, मुलं गमावले, तो फार मोठा आहे आणि पैशाच्या तुलनेत खरं तर आपण करू शकत नाही, पण पैशाचंही नुकसान, त्या ठिकाणच्या लोकांचंच नुकसान, काही भरकटलेली लोक किंवा फारच विचित्र विचारसरणी असणारी लोकांमुळे देशाचं होतं आहे। यावर्षी दुसरीकडे जाण्याचा काही प्लॅन बी आहे? अजून तरी काही नक्की नाही केलं आहे। 1-2-3 दिवसात जर शक्य झालं तर आम्ही देशाच्या इतर ठिकाणी जाण्याचा विचार नक्कीच करू। तर काश्मीरमधील जो दहशतवादी हल्ला आहे, नक्कीच सीमेच्या पलीकडून त्याचे धागे जे आहे ते जुळत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भात कारवाई होईलही। मात्र जम्मू काश्मीरने या संपूर्ण दहशतवादी हल्ल्यामुळे तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांनी काय गमावलं आहे हे वानखेडे कुटुंबियांच्या एका कुटुंबाच्या या निर्णयावरून आपल्याला लक्षात येते आणि देशात असे हजारो कुटुंब आहेत ज्यांनी येणाऱ्या दिवसांमध्ये जम्मू काश्मीर आणि खास करून पहलगामला जाणं टाळलेलं आहे। सध्या तरी तो नियोजन बाजूला ठेवलेला आहे। त्यामुळे जम्मू काश्मीरच्या स्थानिकांना या संपूर्ण दहशतवादी हल्ल्याची सर्वाधिक किंमत मोजावी लागेल हे आता दिसू लागलेलं आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।